आता जे सगळ्यांच्या आवडीचा आपला कोल्हापूर माय लाईफमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. आणि जो खरवेस आपण दुधापासून करतो तो मी बनवणार आहे. कसा आहे, म्हैशीचा आणि गाईचा हा वेगवेगळ्या पद्धतीनं असं काही होत नाही, त्याच पद्धतीनं होतो. फक्त एवढंच असतं की थोडंसं म्हणजे कुणाकुणाचा असा डाऊट असतो की गाईचा जरासा पातळ होतो किंवा जे काय होतं होत नाही, चव लागत नाही, असं काहीतरी असतं. म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करूया. तर आम्हाला म्हणजे 20-25 वर्ष जवळजवळ आईकडे पण गाई होत्या, त्या आम्हाला पण माहिती आहे. आम्ही लहानापासून खात आलेलो आहोत, घरी केलेलं वगैरे आहे आणि बनवलेलं डोळ्यासमोर आहे, त्यामुळे बघितलेलं आहे. आणि तसंच मी तुमच्यासोबतही शेअर करणार आहे. तर नक्की पहा आणि ती रेसिपी आणि कशी वाटते तीही नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, तो पहिला चीक असतो तो जसा आपल्याला खरवेस गिना वडी पाडून जसं करतो आपण, त्या वडी खाण्यासाठी चांगल्या असतात आणि प्रोटीन खूप असतं त्यामध्ये खाण्यासाठी. आणि त्याच्यामधलं जे गुळाचं पाणी राहतं तेही पिण्यासाठी चांगलं असतं, त्यामध्येही प्रोटीन असतं. फक्त थंडीच्या दिवसात खूप चांगलं, गरमीच्या दिवसात थोडंसं उष्णता होते, त्यावर ते काय म्हणजे आपण अति प्रमाणात पण खायचं नाही आहे. आणि तर अशा पद्धतीनं जे काय आहे ते प्रोसेस आहे ते मी दाखवते तुम्हाला. चला. आणि हां, अजून एक मेन गोष्ट म्हणजे जर चीक असेल तर तो तुम्हाला सुरुवातीचा चीक असतो तो 1 कपासाठी 1 लिटर कच्चं दूध घालावं लागतं त्यामध्ये. आणि गूळ त्यामध्ये 1 ग्लास घालावं लागतं. 1 लिटरला 1 ग्लास गूळ लागतो. सुंठ चिमूटभर लागते आणि चांगलं ते मिश्रण चांगलं मिक्स करून मग कुकरला 6 ते 7 शिट्ट्या अशा करायच्या आहेत. त्यामुळे व्यवस्थित होतो, चांगला शिजला जातो. आणि तसं तर गावी असं चुलीवर वगैरे खाली विस्तव लावून परत वरती भांड्यात असा पूर्ण मोठ्या टोपामध्ये घातला जातो आणि त्यावर झाकण ठेवून परत विस्तव त्याच्यावर ठेवून मग तो जो अर्धा तास तरी गॅसवर शिजवला जातो आपल्या चुलीवर. तर इथं घेतलेला आहे गूळ आणि जवळजवळ 2 लिटरचा मी करत आहे, त्यामुळे 1 किलो गूळ आहे. इथं दूध घेतलेलं आहे कुकरच्या डब्यात, हे 3ऱ्या दिवशीचा दूध आहे. सुंठ घेतलेली आहे, ही आता पेस्ट पावडर करून घेईन मिक्सरला. तुम्ही पेक्षा पाणी थोडंसं जास्त ठेवायचं आहे कुकरला, कारण व्यवस्थित शिजला पाहिजे, त्यामुळं. आता गॅसला गरम करायला ठेवलेला आहे कुकर आणि पटापट होऊन जातील शिट्ट्या, म्हणून पहिलं मोठ्या फ्लेमवर लावायचा आहे. आता गूळ दोन्हीमध्ये अर्धा घालायचा. दोन्हीमध्ये अर्धा घालून घ्यायचा गूळ आपाप. आता एकामध्ये अर्धा घातला, एकामध्ये अर्धा घालायचा. आणि मिक्स करायचं चांगला. अगदी गुठळ्या जाईपर्यंत थोडं मिक्स करायचं जास्त वेळ. मगाशी गॅस बंद केला होता, जास्त गरम झालं होतं पाणी म्हणून, आणि परत लावलेला आहे.